मित्रांनो बघा, कथालेखन. आता कथालेखन म्हणजे काय असतं तर तुम्हाला काय करतात की वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे देतात आणि मुद्दे म्हणजेच काय तर पॉईंट दिलेले असतात आणि त्या पॉईंटच्या आधारेच तुम्हाला काय करायला लागते की कथालेखन म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला लिहावी लागते. मग ती कशा पद्धतीने लिहायची बघा, तुम्हाला पॉईंट काय दिले बघा कथालेखनामध्ये. तर खांद्यावर कावड घेणे, पुढे काय असतं, टेकडीवर पाणी शोधणे, पुन्हा उन्हाचा त्रास होणे, घाम येणे, पाणी न मिळणे, पाणी का न मिळणे याचा विचार करणे, झाडे न तोडण्याचा विचार, पाणी अडवणे व जिरवण्याचा विचार, बाण घालण्याचा निश्चय करणे, मग जंगलात शिरणे, पाण्याचा साठा दिसणे, पाणी भरून घराकडे निघणे. अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट दिलेले असतात. मग या पॉईंटच्या आधारे तुम्हाला काय करायचं की कथालेखन करायचं, म्हणजे तुम्हाला एक प्रकारे गोष्ट लिहायची. मग आपण हे पॉईंट घेऊन आपण कशा पद्धतीने गोष्ट तयार करू शकतो तर बघा, भर दुपारी रंगरंगत्या उन्हात एका मुलाचं नाव आहे, सोन्या नावाचा एक मुलगा आहे आणि तो खांद्यावर कावड घेऊन निघाला होता. आता कावडी दोन्ही बाजू मिळून 6 हंडे होते, म्हणजे किती कावड घेऊन चालला होता, त्याच्या दोन्ही बाजूला एका साईडला 3 एका साईडला 3 अशी दोन्ही बाजू मिळून किती कावड होते तर 6 हंडे त्याला बांधले होते, घातले होते. टेकडीवर चढून पाण्याचा प्रवाह कुठे सापडतो का याचा शोध तो घेत होता. कुठे पाणी साठलं आहे का तेही तो शोधत होता. उन्हामुळे आणि उन्हाळ्यामुळे त्याचा घसा फार सुटला होता, कारण बघा उन्हाळा चालू होता, कुठेच त्याला पाणी होतं आणि त्यामुळे त्याला काही खूप तहान लागली होती. तहाने त्याच्या पूर्ण घसा सुकून गेला होता. जवळच्या फडक्याने तो काय करायचा की सारखा तो त्याच्या पाण्यात येत होता, कारण त्याचा घसा कोरडा पडला होता, खूप ऊन होतं, त्यामुळे त्याच्याकडे जे रुमाल होता त्या रुमाला तो काय करत होता की सतत आलेला तो पुसत होता. पण तासभरात त्याला पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. त्याने एवढा शोधाशोध केला की त्याला कुठंही पाण्याचा थेंब मिळालेला नाहीये. शेवटी तो एका झाडाखाली बसला आणि विचार करू लागला, टेकडीवर आता 1-2च झाडे शिल्लक आहेत. आपण झाडे कापली नसती तर आपण जर झाडे कापली नसती आपल्याला त्या झाडांची काय मिळाली असती तर सावली मिळाली असती, झाडांनी ढग अडवले असते, पाऊस पडला असता आणि पाऊस पडला तर सर्वांना काय मिळालं असतं, पाणी मिळालं असतं. असं तो सोन्या मनातल्या मनात काय करू लागला, विचार करू लागला. पण कसलं काय, हा नुसता त्याचा विचारच होता. त्याने मनात फक्त विचार केले की बाबा मी झाडं कापली नसती. पुढे बघा तो काय सांगतो, मग यावर्षी तर खूपच पाऊस पडला आहे पण सगळं पाणी वाहून गेलं, कारण आपण पाणी अडवलं नाही, पाणी जिरवलं नाही. पण खड्ड्यात पाणी भरून नुसतं मनाशी बोलून राहून काय होणार, त्यापेक्षा आता काहीतरी करायला हवं असं तो ठरवतो की मनात ठरवतो आपल्याला पाणी अडवण्यासाठी किंवा आपल्याला पाणी मिळण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. असा विचार करून त्याने काठी घेतली, काही दगड घेतले, खड्डे खणण्यासाठी खुणा केल्या, टेकडीवर बांध घालण्यासाठी त्यांनी दगड पसरायला काय केले की टेकडीवर त्याला बांध बांधायचे होते आणि बांध बांधण्यासाठी त्यांनी काय केले की दगड सगळ्या ठिकाणी त्यांनी पसरायला सुरुवात केली. त्याला थोडं बरं वाटलं, त्याला असं वाटलं की चला तर थोडंसं आपण काय केलेलं आहे तर कामाला तर आपण सुरुवात केली, रोज थोडं काम केलं तर पावसाळ्यापर्यंत बरंच काम होऊ शकेल असा विचार काय केला त्यांनी केला. सोन्याचा जिना खुललेला होता, पाण्याची सोय झाली तर पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल, जे काही पक्षी असतील प्राणी असतील त्यांना काय मिळेल तर पाणी मिळेल. स्वतःला सुचवलेला उपाय त्याच्या मनाला काय करून देत होते तर छान वाटत होतं की आपण हा एक उपाय सुचवलेला आणि त्याच्या मनाला काय देत होतं तर सुख देणारा त्याचा विचार होता. सोन्या पुन्हा उठला, पाण्याचा शोध सुरू केला, तो जंगलात शिरला. त्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. त्याने त्या दिशेने नजर फेकली, त्याला एक छोटंसं तळं दिसलं. त्याचे डोळे चमकले, गडू का होईना त्याला पाणी मिळालं. त्याला त्याचा काय झालं होतं तर खूप आनंद झाला होता. त्याने 6 हंडे काय केले की त्याच्याकडे जे काही 6 हंडे होते कावडीला बांधलेले त्या 6 हंड्यामध्ये त्याने पाणी भरलं. निथळ त्या घामाची पर्वा न करता झपाझपा त्याने काय केले की झपाझपा त्याने त्या 6 हंड्यामध्ये काय केलेलं आहे तर पाणी भरलेलं आहे आणि पाणी भरून तो काय निघालेला आहे तर पाणी भरून तो घराकडे निघालेला आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की नेहमी पाण्याची बचत केली पाहिजे. थँक्यू.